पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला उत्तर देताना सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झालाय। योगेश दिनकर दराडे असे या जवानाचं नाव आहे। पाकिस्तानी सैन्यानं बुधवारी जम्मू काश्मीरमधल्या सांबा सेक्टर भागामध्ये जोरदार गोळीबार केला होता। त्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं। या चकमकीमध्ये योगेश दराडे शहीद झालेत। योगेश दराडे बुलढाणा जिल्ह्यातल्या मांडवा गावचे रहिवासी आहेत। त्यांच्यावर आज त्यांच्या मांडवा या गावामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। बुधवारी पाकिस्तानी सैन्याशी झालेल्या चकमकीमध्ये योगेश दराडे यांना वीरमरण आलं। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी संतोष लोखंडे सध्या आपल्याबरोबर बुलढाणामधून आहेत। संतोष, आज दराडे यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत, वीरमरण आलं होतं त्यांना, निश्चित गावामध्ये हळहळ व्यक्त होत असणार। निश्चितच अनुपमा, जो योगेश दराडे आहे तो आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता। 2008 मध्ये तो सैन्य दलामध्ये भरती झालेला होता आणि 30 डिसेंबर रोजी पाकिस्तानने जी गोळीबार केली त्या गोळीबारामध्ये तो त्या ठिकाणी शहीद झालेला आहे। त्याचं पार्थिव आज पहाटे लोणार तालुक्यातील मांडवा या त्याच्या रहिवासी गावी आणण्यात आलेला आहे आणि आता सध्या त्याच्यावर त्या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरू आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये शोककळा या ठिकाणी पसरलेली आहे। अनुपमा, धन्यवाद संतोष, दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। संतोष लोखंडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर बुलढाण्यामधून होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।